बरोबर आहे. आज 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांना अभिवादन करूया. खरंच फार मोठं काम त्यांनी केलं होतं. ज्या बुरसटलेल्या समाजात स्त्रियांना कोणतंही स्थान नव्हतं, त्यांना कोणताही अधिकार दिला नव्हता, त्या स्त्रियांसाठी पहिली मुलींची शाळा काढण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं 1848ला. जर त्यांनी हे कार्य केलं नसतं तर कदाचित मला वाटतं तमाम महाराष्ट्रातल्याच काय भारतातल्या मुलींना शिक्षण किंवा शिक्षणापासून वंचित अजूनही समाजाने ठेवलं असतं. आजही ती परिस्थिती आहे, तेवढ्या इतक्या मोठ्या प्रमाणात नाही, पण तरीही आज काही विचार याचे बुरसटलेले आहेत. मला वाटतं पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी जन्म घ्यावा. महात्मा ज्योतिबा फुले नाहीत तर आपल्या सावित्रीबाई फुले ज्या काळामध्ये स्त्रियांचा सन्मान करत नव्हत्या, बरोबर की नाही? म्हणजे सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जाताना स्त्रियाच त्यांच्यावर चिखल आणि दगड फेकत होते. खरंच यांच्या कार्याला आणि त्यांच्या धैर्याला सलाम आहे. आज जे काही आपण स्वातंत्र्य आणि आपण जे काही पाहतोय शिक्षणाच्या बाबतीत ते त्यांच्याच कार्यामुळे.